जगातला सर्वात खतरनाक गँगस्टर। आजवर तुम्ही अनेक अट्टल गुन्हेगार, माफिया, डॉन, भाई, खुनी, गँगस्टर लोकांच्या कहाण्या ऐकल्या असतील, सिनेमातून पाहिल्या सुद्धा असतील। पण तुम्हाला माहित असलेल्या कुठल्याच गुन्हेगारानं पोटच्या पोरीला थंडी वाजतीये म्हणून एका रात्रीत 14 करोड रुपयांची शेकोटी पेटवली नसेल। कुणीच दरवर्षी तब्बल 1000 करोड रुपये उंदीर किंवा घुशींचं खाद्य सुद्धा बनवत नसेल। मान्य आहे, गुन्हेगारी विश्वात तसे दुश्मन हजार असतात, पण आपल्या धंद्याच्या आड येतोय म्हणून कुठल्याच गुन्हेगारानं थेट देशाच्या राष्ट्राध्यक्षालाच उडवायचा प्लॅनही केला नसेल। जगाच्या पाठीवर एक असा खुंखार माणूस होऊन गेलाय ज्याच्यासाठी डॉन, भाई, गँगस्टर ही सगळी नावं क्षुल्लक आहेत। कारण तो खऱ्या अर्थानं अंडरवर्ल्ड जगतातला गॉडफादर होता, ज्याला पकडण्यासाठी 11 नाही तर 111 देशातील पोलीस टपून बसले होते। त्याचं नाव पाब्लो एस्कोबार। सध्या नेटफ्लिक्सवर नार्कोस ही एका ड्रग्ज डीलरवर आधारित सिरीज चांगलीच गाजतीये। ही एक सत्यकथा असून जगातला सर्वात मोठा ड्रग डीलर पाब्लो एस्कोबार याच्यावरती आधारित आहे। पाब्लोने या काळात धंद्यातून इतका पैसा कमवला होता की त्याच्याकडील गोदामात ठेवलेले त्याचे करोडो रुपये उंदीर खाऊन टाकायचे। इतकंच काय, आज जर तो जिवंत असता तर भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त पैसा त्याच्याकडे असता। कोण होता पाब्लो एस्कोबार? खरोखरच त्याने मुलीला थंडी वाजते म्हणून करोडो रुपये जाळले का? काय आहे त्याचा इतिहास? चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार। 1949 साली एका अतिशय गरीब कुटुंबातून पाब्लो एस्कोबारचा जन्म झाला होता। हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळेच परीक्षेची फी न भरू शकल्यामुळे त्याला शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं होतं। कमी वेळात पैसे कमावून मोठं होण्यासाठी आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या पाब्लोने त्यावर उपाय म्हणून कोलंबियातील गुन्हेगारी जगताकडे वाटचाल सुरू केली। आधी सिगारेटची अवैध विक्रीपासून सुरुवात केलेल्या एस्कोबारनं अल्पावधीतच खंडणी उकळण्यासाठी लोकांची अपहरण करू लागला आणि या सगळ्याचा पुढचा टप्पा म्हणून तो ड्रग्सच्या तस्करीत उतरला। ड्रग्सच्या तस्करीसाठी मेडेलिनच्या एका ड्रग्स माफियाला तो भेटला आणि या भेटीतच त्याने त्याची हत्या केली। या हत्येनं एकच खळबळ उडाली आणि कोलंबियाच्या ड्रग्सच्या जगतात त्याची दहशत निर्माण झाली। कोलंबियातील ड्रग्सच्या व्यापारावर त्यानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि 70च्या दशकात तो किंग ऑफ कोकेन म्हणून ओळखला जाऊ लागला। हळूहळू त्यानं या धंद्यात पाय रोवायला सुरुवात केली आणि बघता बघता स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं। साधारण 2 वर्षांपूर्वी जगभरात ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबार याचं नाव चालत होतं। तो जगातला सर्वात श्रीमंत आणि भयानक ड्रग माफिया होता। त्याच्याकडे 2 डझनहून अधिक विमानं होती, ज्यामध्ये 1 लियर जेट आणि 6 हेलिकॉप्टर होते, ज्याचा उपयोग तो अमेरिकेमध्ये कोकेन पाठवण्यासाठी करायचा। यावरून त्याच्याकडे किती पैसा असेल याचा अंदाज तुम्ही बांधलाच असाल। त्याच्याबाबत दावा केला जातो की त्याच्याकडे इतका पैसा होता की प्रत्येक वर्षी त्याचे करोडो रुपये उंदीर खाऊन टाकायचे। पाब्लो एमेलियो एस्कोबार हा कोलंबियातील एक ड्रग माफिया होता। तो जगभरात हा काळा धंदा करायचा। पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचं पुस्तक द अकाउंट स्टोरीनुसार तो एका दिवशी जवळपास 15 टन कोकेनची तस्करी करत होता। 1889 फॉर्ब्स मॅगझिनने एस्कोबारला जगातला 7वा सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितलं होतं। त्याची खाजगी संपत्ती ऐकून आपल्या सगळ्यांचेच डोळे फिरतील। त्याची खाजगी संपत्ती अंदाजे $30 बिलियन म्हणजेच 16 खरब रुपये इतकी होती। त्याच्याकडे अनेक आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्या सुद्धा होत्या। पाब्लोचा भाऊ रॉबर्टो यानं पुस्तकात लिहिलंय, त्यावेळी पाब्लोचं वार्षिक उत्पन्न तब्बल 1,26,988 कोटी रुपये इतकं होतं। त्यावेळी गोदामात ठेवलेल्या या पैशांचा 10% भाग उंदीरांनी खाल्ला होता। त्यासोबतच काही रक्कम पाणी आणि इतर गोष्टींमुळे सुद्धा खराब व्हायची। रॉबर्टोनुसार पाब्लो प्रत्येक महिन्यामध्ये नोटांचे बंडल बांधण्यासाठी 1,67,000 रुपये केवळ रबरवर खर्च करायचा। 1986 मध्ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता। यासाठी त्याने देशाचं $10 बिलियन म्हणजेच 5.4 खरब रुपये कर्ज चुकवण्यासाठी ऑफर दिली होती।
1976 मध्ये 26 वर्षांचा असताना पाब्लोने 15 वर्ष वय असलेल्या मारिया व्हिक्टोरिया सोबत लग्न केलं होतं। या लग्नातून त्याला 2 अपत्य आहेत। त्याच्या लहान मुलीला थंडी वाजते तेव्हा पाब्लो भिंतीमध्ये लपवलेल्या नोटा बाहेर काढतो आणि सरळ पेटवून देतो। मुलीला थंडी वाजते म्हणून जवळपास $20 लाख इतक्या नोटा तो जाळतो। पाब्लोची जास्त संपत्ती नोटांच्या स्वरूपात होती, त्यामुळे पाब्लो जाईल तिथे पैशांच्या बॅगा सोबत असायच्या। याच कारणामुळे पाब्लो गरीब लोकांमध्ये सुद्धा खूप पूजला जायचा। पाब्लो कोलंबियन सरकार आणि अमेरिका सरकारचा सर्वात मोठा शत्रू होता, पण तरीही त्याला मेडेलिनमध्ये गरिबांचा मसीहा मानलं जायचं। पाब्लोने अनेक चर्चची उभारणी सुद्धा केली आहे। रॉबिनहूड सारखी प्रतिमा बनवण्यासाठी त्यानं खूप काही केलं होतं। पाब्लोने 5000 एकरामध्ये फॅलो हॅसिएंदा नेपल्स इस्टेट या नावाचं एक आलिशान साम्राज्यच उभं केलं होतं। त्यासोबतच त्याने एक ग्रीक शैलीच्या किल्ल्याच्या बांधकामाची योजना सुद्धा आखली होती। किल्ल्याचं बांधकाम सुद्धा सुरू झालं होतं, पण ते पूर्ण होऊ शकलं नाही। काही कालावधीनंतर पैसे घेऊन माणसांची हत्या करणाऱ्या एका ब्रिटिश गटानं 1989 मध्ये जगातल्या सगळ्यात खतरनाक मानल्या जाणाऱ्या अपराध्याच्या साम्राज्यात प्रवेश केला। जगातल्या सगळ्यात धोकादायक समजल्या जाणाऱ्या माणसाचा खात्मा करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं। 2 डिसेंबर 1993 मध्ये त्याचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला फॉलो करा।